नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पक्ष गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये निवडणुकीसाठी सदैव सज्ज असलेला पक्ष असं त्याचं वर्णन केलं जातं. एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीची भारतीय जनता पक्षातर्फे तयारी सुरू झालेली असते. निवडणुकीसाठीची यंत्रणासुद्धा भारतीय जनता पक्षाची फिक्स असते, तयार असते. एका राज्यातली निवडणूक झाली की दुसऱ्या राज्यातल्या निवडणुकीची तयारी सुरू. लोकसभेची निवडणूक झाली की पुढच्या लोकसभेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे उदाहरणार्थ 2024ची लोकसभेची निवडणूक झाली की त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पक्षाला काही स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि NDA म्हणून त्यांना सत्तेवरती यावं लागलं केंद्रामध्ये. परंतु तेव्हापासून त्यांचा सातत्यानं प्रयत्न असा चालू आहे 2029ची जी निवडणूक येईल त्यामध्ये पूर्ण बहुमत आपल्याला मिळालं पाहिजे. आता बंगालची निवडणूक नुकतीच झाली, आपल्याला माहित आहे. बंगालची, पुदुचेरीची, आसामची, तमिळनाडूची आणि केरळ अशा 5 राज्यांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या विधानसभेच्या. त्यामध्ये तमिळनाडूमध्ये काही भारतीय जनता पक्षाला फारसं यश मिळालं नाही, 1च जागा मिळाली. केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला 3 जागा मिळाल्या असेंब्लीमध्ये, विधानसभेमध्ये. आणि पुदुचेरीमध्ये मात्र त्यांची पुन्हा दुसऱ्यांदा म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रणित NDAची सत्ता पुन्हा दुसऱ्यांदा तिथं प्रस्थापित होती, अधिक चांगल्या बहुमतानं होतीये. आसाममध्ये त्यांना अधिक चांगलं बहुमत मिळालं मागच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा, आणि आता तिथं सलग तिसऱ्या वेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित होती. सगळ्यात लक्षवेधी निकाल झाला तो पश्चिम बंगालचा, आणि तिथं तृणमूल काँग्रेसची सत्ता हटवून भारतीय जनता पक्षानं प्रचंड बहुमत मिळून सत्ता प्रस्थापित केली. आपल्याला माहीत आहे या निवडणुकीमध्ये, म्हणजे बंगालची निवडणूक असेल, पुदुचेरीची निवडणूक असेल किंवा आसामची असेल, अगदी तमिळनाडू किंवा केरळची सुद्धा असेल, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रचारक राहिलेले होते. आत्तापर्यंत म्हणजे 2014 पासूनच्या आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रचारक आहेत. आणि त्याच्या पाठीमागची जी निवडणुकीची सगळी यंत्रणा राबवायची असते, ती यंत्रणा राबवण्याचे मुख्य सूत्रधार हे आपल्याला माहीत आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. आता सुद्धा पहा की बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागला. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. तिथं सुवेंदू अधिकारी हे सत्तेवरती मुख्यमंत्री म्हणून त्यांची शपथविधी झाला. इकडं आसाममध्ये हेमंत बिश्व शर्मा यांची मुख्यमंत्री म्हणून विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. इकडं पुदुचेरीमध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाली. आणि हे सगळं सुरू असतानाच आपल्याला असं जाणवेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक आणि तेलंगणा ह्या 2 वर्षानंतर येणाऱ्या ज्या इलेक्शन्स आहेत विधानसभेच्या, त्याची जणू काही तयारीच परत सुरू केलेली आहे. त्याच वेळेला गुजरातमध्ये अवघ्या 1 वर्षानंतर निवडणुका होणार आहेत. 2022मध्ये गुजरातमध्ये निवडणुका झाल्यात. सव्वा वर्षामध्ये गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. आणि तेलंगणा आणि कर्नाटकात मात्र 2 वर्षानंतर मेमध्ये, पुढच्या 2 वर्षानंतर येणाऱ्या मेमध्ये म्हणजे 2028च्या मेमध्ये तिथं विधानसभेची निवडणूक होणार आहे. आणि त्या निवडणुकांची तयारी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुरू केली असं म्हणायला काही हरकत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की पंतप्रधान मोदींनी 2-3 दिवसापूर्वीच हैदराबादचा दौरा केला, म्हणजे तेलंगणाचा दौरा केला. त्याच्या पाठोपाठ त्यांनी बंगळूरमध्ये सभा घेतली मोठी. त्याच ठिकाणी श्री यांच्या कार्यक्रमाला त्यांनी तिथं उपस्थिती लावली. आणि त्याच वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे बेंगळुरूमध्ये विमानतळानजीक बेंगलोरच्या मोठा मेळावा घेतला. हैदराबादमध्ये सुद्धा मोठा मेळावा घेतला. आणि गुजरातमध्ये सोरटी सोमनाथाचं जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार होऊन आज त्याचा वर्धापन दिन होता. त्या कार्यक्रमासाठी सुद्धा पंतप्रधान उपस्थित राहिले. तिथं फार मोठी रॅली त्यांनी तिथं काढली. त्या याच्यामध्ये गुजरातमध्ये सुद्धा, सोरटी सोमनाथमध्ये सुद्धा, म्हणजे त्यांनी निवडणुकीची पुन्हा तयारी सुरू केली असं आपल्याला दिसतं. एक निवडणूक संपली, बंगालची, पुदुचेरीची किंवा इकडं आसामची निवडणूक संपली, तामिळनाडूची, केरळची संपली, तरीसुद्धा आता भारतीय जनता पक्षानं पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. कर्नाटक बंगलोरमधली त्यांची जे भाषण आहे मोदींचं, ते तर स्पष्टपणे अगदी राजकीय स्वरूपाचं होतं. अर्थात पक्षाच्या मेळाव्यातच त्यांनी भाषण केलं. आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी जाहीरपणे काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस हा पक्ष कसा आहे, काँग्रेस पक्षाची धोरणं काय,
आणि काँग्रेस पक्ष हा मित्रपक्षांना कसा दगा देतो अशी जोरदार टीका त्यांनी तामिळनाडूच्या उदाहरणावरून केली. तामिळनाडूमध्ये 22 वर्षाची साथ सोडून डीएमकेची काँग्रेसने काही क्षणामध्ये सत्तेचा लोभ धरून विजय यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला पाठिंबा दिला, याचाही उल्लेख त्यांनी त्या त्या प्रचार सभेमध्ये केला. त्याच वेळेला त्यांनी केरळमध्ये असं सांगितलं की केरळमध्ये आमचा एक आमदार होता मागच्या वेळेला, म्हणजे यापूर्वी जी निवडणूक झालेली होती केरळमध्ये 21 साली, त्यावेळेला फक्त भारतीय जनता पक्षाचा एक आमदार होता. आता 3 आमदार झालेले आहेत आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार होतात त्याचे नंतरच्या काळामध्ये पूर्ण बहुमतामध्ये रूपांतर होतं, हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे असं पंतप्रधानांनी मुद्दाम आवर्जून सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की 10 वर्षापूर्वी बंगालमध्ये आमचे फक्त 3 आमदार निवडून आलेले होते पश्चिम बंगालमध्ये. त्यानंतरच्या निवडणुकीत आमचे 77 आमदार निवडून आले आणि आता आम्ही 207 जागा जिंकून पूर्ण बहुमतामध्ये आलेलो आहोत. त्यामुळं केरळची निवडणूक सुद्धा त्यांनी 5 वर्षानंतर होणारी डोळ्यासमोर ठेवलेली आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की केरळमध्ये डाव्या आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. सलग दोन वेळेला तिथं विजय मिळालेला होता डाव्या आघाडीला, आता तिथं काँग्रेसनं विजय मिळवलेला आहे. त्यामुळं आता जी पोकळी निर्माण होणार आहे केरळमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये, ती पोकळी भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार हे मोदींच्या भाषणावरून स्पष्ट दिसतंय. त्याच पद्धतीनं तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे द्रुमुक आणि अण्णा द्रुमुक या दोघांच्यामध्ये जो खेळ चालायचा सत्तेचा आणि निवडणुकीचा, त्याला पहिल्यांदा सुरुंग बसलेला आहे आणि तिथं अभिनेते विजय यांच्या नेतृत्वाखालची पार्टी TVK निवडून आलेली आहे. त्यामुळं आता भारतीय जनता पक्ष त्या राज्यात सुद्धा ती पोकळी भरून काढायसाठी शिरकाव करायचा प्रयत्न करणार यात शंका नाही. बंगालवरती आणि आसामवरती यावेळेला त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केल्यामुळं कदाचित त्यांना तामिळनाडू आणि केरळमध्ये फार लक्ष द्यायला वाव मिळाला नसेल. पुढच्या निवडणुकीमध्ये मात्र ते तिकडं लक्ष देणार असा एकूण रागरंग दिसतोय. आता कर्नाटकामध्ये आपल्याला माहीत आहे की 3 वर्षापूर्वी कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, भाजपचा दारुण पराभव झाला आणि कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. त्यावेळेला सुद्धा DK शिवकुमार हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये होते. बरेच दिवस तो घोळ चालू होता आणि त्या घोळानंतर अखेर सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी पक्षश्रेष्ठींनी निवड केली. परंतु त्यावेळेला DK शिवकुमार यांना शब्द दिला होता असं म्हणतात. 2.5 वर्षाची वाटणी केलेली होती त्यावेळेला मुख्यमंत्रीपदासाठी असं सांगितलं जात होतं. प्रत्यक्षात अधिकृतपणे काहीच पक्षानं सांगितलं नाही किंवा त्या दोन्ही नेत्यांनी पण सांगितलेलं नाही. परंतु आता जवळजवळ 3 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे DK शिवकुमार हे आता प्रतीक्षेत आहेत. त्याचा उल्लेख हा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये आवर्जून केला. फक्त त्यांनी नाव घेतलं नाही त्या नेत्यांचं, DK शिवकुमार यांचं. परंतु मुख्यमंत्री कोणी किती वर्ष राहायचं ह्याचा निर्णय अजून काँग्रेस करू शकलेला नाही. एका मुख्यमंत्र्याला ताटकळत एका नेत्याला ठेवलेला आहे असा उल्लेख मात्र त्यांनी आवर्जून केला. त्याच वेळेला त्यांनी तेलंगणामध्ये सुद्धा एक मोठा कार्यक्रम तेलंगणामध्ये त्यांनी घेतला. त्या कार्यक्रमामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी सुद्धा उपस्थित होते. रेवंत रेड्डी यांनी विकासासाठी आम्हाला मदत करा म्हणून सांगितल्यावरती पंतप्रधान मोदी यांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही आमच्याशी जोडलेले राहा, तुम्हाला विकासामध्ये काही कमी पडणार नाही असाही सूचक इशारा त्यांनी दिला. त्यावरनं ते तेलंगणावरती सुद्धा त्यांनी आता अधिक लक्ष दिलंय असं दिसतंय. पुढच्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष घुसायचा जोरात प्रयत्न करणार, कारण तिथं त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाले, विधानसभेला मात्र तेवढं त्यांना यश मिळालेलं नव्हतं. तर अशी भारतीय जनता पक्षाची एकूण स्ट्रॅटेजी आहे. एक निवडणूक झाली की ते विश्रांती घेत नाहीत, पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू करतात आणि त्याप्रमाणे आता पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच तेलंगणा आणि कर्नाटक या 2 ठिकाणच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. कर्नाटकामध्ये आपल्याला माहीत आहे दर 5 वर्षानं सत्तेमध्ये फेरबदल होत असतो. कधी काँग्रेस सत्तेवरती येते तर कधी भारतीय जनता पक्ष तिथं सत्तेवरती येतो. आता भारतीय जनता पक्षाबरोबर तिथं जनता दल पण आहे, म्हणजे देवेगौडा यांच्या आणि कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालचा. त्यामुळं तिथं सत्ता पालट करण्यासाठी भारतीय जनता पक्ष अतिशय निकराचा प्रयत्न करणार यात काही शंका नाही. त्या दृष्टीनंच या बंगलोरमधला जो मेळावा मोदींनी घेतला त्याच्याकडे पाहावं लागेल. त्याच पद्धतीनं हैदराबादमधल्या मेळाव्याकडे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि त्या दिशेनं आता भारतीय जनता पक्षाची पावलं पडायला लागलीत असं म्हणायला काही हरकत नाही. आमचं हे रागरंग हे जे चॅनल आहे हे .com हे आपण आवर्जून पाहत असता.
तर हे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.